नाही मी विनंती करू की जसं मात्र इथून पहिला पूर्वार्धाचा इथे मात्र खेळ समाप्त होईल त्यानंतर तुम्ही मात्र नाणेफेकीसाठी लगेच आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे। जर या दोन्ही संघांचे इथे पाठीराखीय जर उपस्थित असेल किंवा लाईव्हला जर पाहत असाल तर तुम्ही लगेचच आमच्याबरोबर टॉससाठी संपर्क करायचा आहे। पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय, अर्थातच स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अतुलजी म्हात्रे, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे मकरंद। पहिला चेंडू आपल्याला हलक्या हाताने खेळून काढलाय कबरच्या दिशेनं, एक धावसंख्या अर्जित केली जातोय। पहिला शुभारंभ प्रारंभ इथे मात्र अतुल यानं मात्र अतुल म्हात्रे याने केलाय। मकरंद भगत स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळेल पहिला गोलंदाजी मार्कवर रत्नदीप, एक आक्रमक गोलंदाज जे गावदेवी एकता वलंबी संघाचा हा गोलंदाज पहिला चेंडू मात्र गुडले स्पॉटवर टाकतोय, तिथून मात्र हलक्या हाताने डिफेन्स केला जातोय, कबरच्या दिशेने चेंडूला ढकललं जातोय। पहिला शुभारंभ प्रारंभ केला जातोय, पहिला चेंडू म्हणजे चाचपणी करण्यामध्ये फलंदाज घालवत असतो ती चाचपणी केली गेली, पहिली एक धावसंख्या धावपटलावर लावली गेली गावदेवी जुई संघाची। पुन्हा एकदा इथं कुठल्या स्पॉटला या बिल्ला मात्र काहीतरी घडलंय बिघडलंय असं एकंदरीत चित्र, इथे मात्र कॅच पकडला जातोय, झेल पकडला जातोय, पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला येईल। काय अप्रतिम चेंडू होता, गुडले स्पॉटला पडल्यानंतर उचली घेतोय, बॅटला टच करतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय, एक विकेट पहिली जातोय एक धावसंख्येच्या, इथे मात्र एक धावसंख्या धावपटलावर असताना डीजे मास्टर तिसरा चेंडू आपल्या आक्रमकरित्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय, अप्रतिम कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल या रत्नदीप गोलंदाजाची, ज्या पद्धतीने चेंडू फेकतोय। अगदीच आपण पाहतो पहिला चेंडू डिफेन्स करायला भाग पाडलं अतुल मात्र, त्यानंतर स्ट्राईक एंडला आला मकरंद भगत, तो मात्र झेल पकडून मैदानाच्या बाहेर गेला। आता मात्र तिसरा चेंडू देखील गुडले स्पॉटला उचली घेतोय, निर्धाव चेंडूची सांगता होतोय, 3 चेंडू 1 धाव। या बेल्ला मात्र फुलर लाईनचा चेंडू आक्रमकरित्या टाकतो, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय, इथे मात्र जाग्यावर ते मात्र ठेवलंय, फलंदाजाला मात्र इथे हात खोलून दिले जात नाही, मोठी फटकेबाजी करून वंचित ठेवलं जातोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि बॅटची कडा घेऊन मात्र फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातो, आक्रमकरित्या गोलंदाजी करतो रत्नदीप, इथे मात्र जाग्यावर स्थिर ठेवलंय, फलंदाजांना विचार करायला भाग पाडलं, कारण पहिला ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर जाणारा तिसरा क्रमांकाचा खेळाडू थोडा दडपणामध्ये आहे। सध्याच्या घडीला आपण पाहिला पहिली षटक चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने आउटसाइड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत, कारण पहिला P1चं षटक चालू आहे, एक धावसंख्या धावपटलावर 1 गड्याच्या मोबदल्यात। या बिल्ला मात्र आपट्राकडचा चेंडू कानाच्या लेवलला टर करून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये, आणि चांगला षटक हाताळताना गोलंदाज रत्नदीप पहिला, इथे मात्र 1 विकेटच्या मोबदल्यात 1 धावसंख्या धावपटल्यावर पहिल्या षटकातील खेळ संपलाय। आता ऐकूया पुन्हा एकदा केपी साऊंडचं सुमधुर संगीत। चिंता माझी तुम सर्वसार संकटात ओठी माझ्या स्वामी के नाम, शरणालो मी द्यावा करणाची ठावा, तुम्हा पाय करली माझ्या जीवनाची नावा, चरित्र करता पारायण जीवन होई सार्थक, जय जय स्वामी। पेटूचे इथे मात्र
दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. दुसऱ्या षटकामध्ये आउटसाइड सर्कलमध्ये आपल्याला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक काउंट कॉर्नर असे 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी चौधरी हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर थोडा अडचणीत सापडतोय. गावदे जुई सिंग या बेलला मात्र ओव्हरपिच चेंडूचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल निसटतोय. जमीनला चेंडू दान होतोय. पाहता पाहता इथे मात्र 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. आरामात झेल पकडता आला असता, पण सकाळचं सत्र इथे आणि सकाळच्या सत्राचा परिणाम अर्थातच एकंदरीत जे हावभाव आहेत या क्षेत्ररक्षकाचे एक्स्ट्रा कव्हरच्या असं पाहायला मिळतोय की अगदीच उन्हाचा काहीतरी परिणाम त्यांच्या डोळ्यावर झाला आणि म्हणून झेल सुटला असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू इथे लाईन मध्ये बिघड इथे पाहायला मिळतोय. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. इन्व्हिटेशन दिलं घेतो. स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे मात्र वाईटचा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. इथे मात्र नियम 22 वापरला जाईल. दंडात्मक कारवाई केली जाईल. धावपटलावर धावा इथे पाहायला मिळतील आपल्याला 5. पुन्हा एकदा इथे मात्र गुडले स्पॉटला चेंडू टाकला जातोय आणि गुडले स्पॉटवर इथे मात्र अतिरिक्त उंची इथे मिळते चेंडूला. हा एक चांगला एक बेनिफिट असं एकंदरीत चित्र गोलंदाजापर्यंत पोहोचलं जातोय. ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातोय, उचली घेतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू असेल तर ठीक आहे एवढी उचली, पण गुडले स्पॉटवर एवढी उचली एक बेनिफिट आहे पिचचं. पुन्हा एकदा याला स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन इथे पाहायला मिळतोय. विविधता इथे पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवर चौकार षटकारांची अतिशबाजी करणं, इट इज कॉल्ड ॲज अ क्रिकेट असं म्हटलं जातं. ते क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. व्हेरिएशन इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाकडून थोडा अडचणीत सापडतोय गावदेवी जुई संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकताय. अतुल मात्र नॉन स्ट्रायकिंगला रोहित सुरते या 2 खेळाडूंवर सध्या तरी फलंदाजाची जबाबदारी गावदेवी जुई संघाची आहे. थोडं अडचणीत आहे. अडचणी मात करावी लागेल. संकटांबरोबर आपल्याला लढावं लागेल. तो प्रयत्न चालू आहे दोन्ही खेळाडूंकडे. या बेलला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षक चपलाईने चेंडू मागे येतोय. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धावसंख्या देखील जलद गतीने पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येनं इथे मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या तरी अतुल मात्रे आणि रोहित सुरते हे 2 खेळाडू करत आहेत. सलाम मिळालेला अतुल मात्रे मैदानावर अजून तग धरून आहे. रोहित सुरते इनॅट नंबर 3ऱ्या क्रमांकावर आलाय. कारण एक मकरन भगत मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. परतीचा रस्ता पकडावा लागला त्याला. याला मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. चेंडू मात्र इथं बॅक ऑफ द स्टंप पकडला जाईल. झेल आणि संपला जाईल. फलंदाजाचा खेळ इथून विकेट नंबर 2 डाऊन होत आहे. मैदानाच्या बाहेर दिसेल. पुन्हा एकदा ऐकूया आपण केपी साऊंड यांचा सुमधुर संगीत. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 7 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात इथे मात्र गावदेवी जुई संघ अडचणीत सापडतो. त्याचं एकमेव कारण म्हणजे रत्नदीप आणि ऋषी चौधरी यांनी आक्रमकरित्या गोलंदाजीला केलेली सुरुवात. या बिल्ला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क आहे. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. इथून 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 7 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात गावदेवी जुई संघ. जे गावदेवी एकता वलुवली संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गावदेवी जुई संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या मोबदल्यात 7 धावसंख्या धावपटलावर गावदेवी जुई संघाची.
एकदा या बिल्ला मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड शॉट इथे खेळलाय फलंदाजानं. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू मांडला. एक धावसंख्या इथे मात्र धावपटलावर लागेल. ज्याच गोलंदाजानं रत्नदीपनं सुरुवात चांगली केली होती. श्री गणेशा केला होता गोलंदाजीमधून. आपल्या जय गावदेवी एकता बलवली संघाचा तोच गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक आपलं दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय आपल्या जय गावदेवी एकता बलवली संघासाठी. एवढा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुल केला. चेंडू मात्र काऊ करण्याच्या दिशेने जातो. एक धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता पण अगदी चपलाईनं मात्र क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचतोय. पाहता पाहता इथे मात्र 9 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. रत्नदीप ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. प्रेक्षक युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय गावदेवी जुई संघाचा रोहित. या बल्लामदा बाउन्सर. इथे मात्र क्रिकेटचा दुसरा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. पंचांकडून त्याला मात्र इथे कॉल दिलाय, पुकार दिलाय की एक बाउन्सर झालाय. पहिला ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर आणि दुसरा ब्रह्मास्त्र म्हणजे हा बाउन्सरचा मारा इथे करतोय. रत्नदीप मात्र इथे तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. इथे मात्र हेरलं गेलाय. फलंदाजाच्या फलंदाजीला अभ्यास केला जातोय. अचूक अभ्यास इथे करताना रत्नदीप हा गोलंदाज. या वेळेला कुठल्या स्पॉटला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने पकडला जाईल झेल आणि संपला जाईल या फलंदाजाचा खेळ. विकेट नंबर 3 इथे खेळाडू कक्षामध्ये परतीच्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकताय. धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. परिस्थिती मात्र इथे आता गंभीर आहे. खंबीर व्हावं लागेल बंटी याला. कारण अर्थातच 5व्या क्रमांकाचा फलंदाज 22 यार्ड खेळपट्टीवर गेलाय. गावदेवी जुई संघाच्या वतीनं थोडा अडचणीत सापडलेला संघ. कमालीची गोलंदाजी कौतुक करावं तेवढं कमी. रत्नदीप ऋषी चौधरी पुन्हा एकदा रत्नदीप तिसऱ्या आता मात्र ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. आपल्या जय गावदेवी एकता बळवली संघाला वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. इथे मात्र तिसरं षटक चालू आहे आणि P1 आणि P2चे षटक संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काउकन, डीप मिड विकेट. अपटाकडचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा केला जातोय. पंचांकडे पाहिलं जातोय. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांकडून कॉल आलाय. अर्थात आमचे ऑफिशियल पंच सुनीलजी तांडेल सर, शैलेश चौहान सर ही A1 जोडी पंचांची मैदानावर आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शैलेशजी चौधरी सर आणि स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तांडेल सर. पुन्हा एकदा गेला मात्र कट केलाय. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा दणदणीत चौकार. तुझ्या पायऱ्या 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 करीना. तुझ्या पायऱ्या 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 करीना. पायऱ्या करीना गाय तुझ्या पायऱ्या करीना. पायऱ्या करीना गाय तुझ्या पायऱ्या करीना. नाय तुझा दर्शना घेईना. नाय तुझ्या पायऱ्या 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 करीना. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात गावदेवी जुई संघ. तर 4थ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये कमालीची कामगिरी करावी लागेल गावदेवी जुई संघाला. कारण 18 चेंडूमध्ये आपण मात्र 13 धावसंख्या धावपटलावर लावल्यात आणि या 13 धावसंख्येचा प्रवास करत असताना 3 गडी मात्र आपण खेळाडू कक्षामध्ये
पाहिलेत. अर्थात पुढचा सामना जो असेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष दिव्या 74 गावदेवी कलवे संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, हा पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. चौथ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. मनीष पाटील अर्थात एक रिदम एक बेस सेट केले रत्नदीप ऋषी चौधरी आणि रत्नदीप तिसऱ्या षटकामध्ये तो बेस मध्ये पुढे न्यायचा. पुन्हा एकदा या बेलला मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि अगदीच कानाच्या लेवलला टर्करण चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं रत्नदीप. त्यानंतर आता आलेला गोलंदाज मनीष पाटील पहिला चेंडू इथे बाउन्सरचा मारा करतोय. अप्रतिम या खेळच आपण पाहतोय. जय हनुमान चषक 2024 ही मानाची अभिमानाची स्पर्धा आणि स्पर्धेमधील पहिला मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर ब्लाइंड शॉट होता. अर्थात आपण पाहतोय फटका मारायचा होता डीप मिडविकेटच्या दिशेने, पण चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये निर्धाव होतोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. इट इज कॉल्ड क्रिकेट असं म्हटलं जातं. प्रत्येक डॉट चेंडू हा तुम्हाला मात्र प्रेशर मध्ये आणत असतो. एकंदरीत चित्र सध्याच्या घडीला आपण चौथ्या षटकामध्ये पाहतोय. हा ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र बाउन्सरचा मारा. एक आता इथे मात्र दहशत निर्माण करत असताना गोलंदाजीमधून जय गावदेवी एकदा वळवली संघ. पंचांकडून इथे मात्र वॉर्निंग मिळालेली आहे गोलंदाज मनीष पाटील यांना. अर्थात जी वॉर्निंग रत्नदीप याला मिळाली तीच वॉर्निंग पुन्हा एकदा मनीष पाटील याला आपण पाहतो. चौथ्या षटकामध्ये 3 चेंडू सलगचे निर्धाव फेकलेले आहेत. पूर्णपणे प्रेशरमध्ये सध्याच्या घडीला फलंदाज मयूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला बंटी ज्याच्या बॅटमधून डीप पॉइंटच्या दिशेने आपण चौकार पाहिला. याला मोठा फटका, पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. चेंडू ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने आपली बॅट जात नाही. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आपण डीप मिडविकेटच्या दिशेने बॅटचा आपण फेस पाहिला. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. असं म्हणतात जीवनामध्ये जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. इथे देखील बॅट आणि बॉलची इथे मात्र संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडू सलगचे डॉट. इट्स प्रेशर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम, कौतुक झालं पाहिजे या गोलंदाजाचं. काय गोलंदाजी करतो. 5 चेंडू इथे निर्धाव फेकतो. अडचणीमध्ये आणतो गावदेवी जुई संघाच्या या फलंदाजाला. कारण जो बंटी चौकार मारलाय त्याला मात्र अनुभव थोडासा आहे, तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे. आणि आता मात्र मयूर अडचणीमध्ये 7 चेंडू केलाय मात्र 1 धाव, आणि बंटी 2 चेंडू खेळून 4 धावा. धावपटला व धावा आहेत 13 3 विकेटच्या मोबदल्यात. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने येतोय. तिथे चेंडू पकडला जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, पण इथे मात्र तोपर्यंत चेंडू फील्ड केला गेलाय. 1 धावसंख्येवर संतुष्ट व्हावं लागेल दोन्ही खेळाडूंना. इथून मात्र चौथ्या षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय आणि चौथ्या षटकानंतर धावपटलावर धावा लागल्या तिथे 3 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. म्हणजे तब्बल आपण पाहिला तर 24 चेंडूंचा खेळ झालाय. धावपटलावर धावा 24. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये ऐकूया आपल्या सुमधुर केपी साऊंडच्या माध्यमातून संगीत. माय माऊली जे कारल्याच्या गडावर बसलेल्या अग्री कोली करड्यांची माय माऊली, त्या एकवीर माऊलीचं गीत ऐकलं, सुमधुर करणारं गीत. आणि पुन्हा एकदा आपल्या गीताच्या माध्यमातून या आपण जे हनुमान चषक 2024 मध्ये आपल्याला घेऊन चालतोय. शेवटचं षटक, हणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक याला म्हटलं जातं. त्या षटकाला मात्र इथे सुरुवात केली जाईल. सुयोग मात्र याच्या हातामध्ये चेंडू थोपवलाय कर्णधारानं. अर्थात रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेला गोट्या सुशांत मोकल याचं शुभगमन होतोय. कल्पे संघाचा खेळाडू या बिल्ला मात्र खोलब्या टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारता आला नाही. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. सचिन रमेश तेंडुलकर सरांनी हा प्रेशर 21 वर्ष क्रिकेट खेळून घेतला. तो प्रेशर सध्याच्या घडीला फलंदाज मयूर याच्यावरती. नॉन स्ट्राईकला बंडी, गोलंदाजी मार्कर सुयोग मात्रे. उलटा चेंडू, यावेळेला मात्र बॅटची कळा घेतली की असं शंका येत असताना पंचांनी मात्र नोचा इशारा दिलाय. अर्थातच पंचांनी इथे मात्र कॉल त्यांचा वैयक्तिक दिलाय, नो. पाहूया रेफर केला इथे मात्र, बघूया शहानिशा केली जाईल या चेंडूची आणि त्यानंतर आपल्यापर्यंत जो कॉल आहे, डिसिजन आहे पंचांचा, तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
आमचे प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे चाचपणी केली जाईल या चेंडूची आणि पूर्ण शहानिशा झाल्यानंतर अगदीच आपण आपल्यापर्यंत निर्णय पोहोचू. ऑन फील्ड अंपायर दोन्ही देखील आमचे आहेत. अर्थात नो पंचांचा कॉल आहे. थर्ड अंपायरचा देखील कॉल आहे. नो उघडा डोळे बघा नीट या चेंडूवर मांडलेले आहे फ्री हिट. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे नो चेंडूवर आपला फ्री हिट पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने लहानपणी आम्ही शक्तिमान बघायचो त्या पद्धतीने शक्तिमान प्रमाणे मात्र इथे ऍक्शन करत असताना अंपायरांना पाहणार आहोत आपण. हा प्रकारचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र DSTला चेंडू अदलतोय आणि त्यानंतर चेंडू मात्र आपल्याला लेग गलीमध्ये पाहायला मिळेल. लेग बाय अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 23वा नियम आणि नियमाची अंमलबजावणी इथे होत असताना इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या इथे मात्र पंचांकडून दर्शवली जाईल. धावपटलावर धावा मात्र वाढतील हळूवारपणे. 16 धावा धावपटलावर इथे आपण पाहणार आहोत 3 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला मात्र गॅप सिलेक्शन उत्तम आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार. बंटी याच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत जे हनुमान चषक 2024चा चौकार. वीस धावा धावपटलावर शेवटच्या ओव्हरमध्ये इथे मात्र हणामारी करायला सुरुवात केली बंटी यानं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शपल खून केल्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या बाहेर निघाला होता. पंचांकडून मागणी केली होती. 1774ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये LB4 विकेटचा नियम आला. त्या नियमाची अंमलबजावणी होते काय असं वाटत असताना पंचाने अचूक हेरलं. जो इम्पॅक्ट आहे तो मात्र ऑफस्टमच्या बाहेर आहे. विकेटला सोडून आहे आणि पंचांचा अचूक निर्णय इथे येत असताना शैलेश चौधरी सर मॅन फ्रॉम हुरणकरंजा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल मॅन फ्रॉम भिलवले. याला गुडलिन स्पॉटचा चेंडू होता. याला उचली घेतली नाही. ऑन ड्राईव्ह केला चेंडू मात्र डीप स्क्वेअरच्या दिशेने येतोय. तिथे क्षेत्ररक्षक खुद तैनात आहे. उचलला जाईल फेकला जाईल तत्पूर्वी बंटी याला मात्र एक धावसंख्या मिळेल. आता मात्र या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावपटला धावा 22-3 विकेटच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला आपण पाहिला बंटी 4 चेंडू केलाय 9 धावसंख्येवर आपलं योगदान देतोय आणि 12 चेंडू केलाय आतापर्यंत मयूर आणि 3 धावसंख्येचं योगदान दिलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र उजव्याच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र इथे दंडित केलाय. एक धावसंख्या इथे अर्जित केली जाईल. आता मात्र 22 धावसंख्या धावपटलावर असतील. करेक्शन करण्याची संधी मात्र आम्हाला गोलंदाजांना दिलीच. 22 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतो 4थ्या षटकामध्ये ही मॅच आहे. सुयोग मात्र गोलंदाजी मार्कवर जय गावदेवी एकता वडवली संघाचा आक्रमक गोलंदाजी ट्रॅकवरून धाव घेतोय फलंदाजाच्या दिशेनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू मात्र इथे डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडा फंबल होतोय. पुन्हा एकदा त्याला बॅकअप मिळतोय. चेंडूला फेकलं जाईल आणि चेंडू मात्र पर्यंत इथे 2 धावसंख्या पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा देखील प्रयत्न इथे पूर्ण केला जातोय. 25 धावसंख्या धावपटलावर निर्धारित 5 षटकांचा इथे खेळ संपलाय. 25 धावसंख्या धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात येणाऱ्या 5 षटकामध्ये जय गावदेवी एकता वळवली संघाला 26 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ते गावदेवी जुळी संघाच्या वतीने आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय आमच्या रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील एक दर्जेदार समालोचनातील आवाज म्हणजे रुपेश पाटील सर मॅन फ्रॉम जनवली पेन. हॅलो.
तर तोपर्यंत आपण अतिथी कक्षामध्ये जात आहोत आणि तिथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय शशिकांत पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन अगदी वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. माहितीदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह इथे दिला जातोय. आदरणीय शशिकांत पाटील साहेबांचा शुभ सन्मान. महेशजी गावण साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान साकारत असताना होताना पाहायला मिळते. आदरणीय शशिकांत पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे घेतला जातोय. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उपस्थिती आपली अगदी प्रार्थनीय आहे. धन्यवाद. आणि जाऊया टॉस इथे मात्र होईल. नेक्स्ट मॅच चा दोन्ही कॅप्टन आपण इथे यायचं आहे. आपण नाणेफेकीचा कोण करण्यासाठी यायचं आहे. कल्पित संघाचा कर्णधार चितपाडा संघाचा कर्णधार शेवटचा पुकार असेल आपल्याला. सुनील स्पोर्ट्स चितपाडा या संघाचा कर्णधार आपण लगेच बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कोण केला जाईल. प्रतिस्पर्धा संघ दिव्या संघाचा आज आपण आजच्या व्यासपीठावर कर्नाटकाच्या सत्रामध्ये पाटील बाबा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी समालोचक रुपेश पाटील प्लॅटफॉर्म जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं जय हनुमान चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहात. आज वाघोली गावामध्ये जर पाहायला गेलं तर तिसरा दिवस आणि एक नाविन्यपूर्ण सुसज्जपणे सजलेली ही क्रिकेटची स्पर्धा. खूप मेहनत जय हनुमान क्रिकेट संघ वाघोली आणि त्याच क्रिकेटची आपण चर्चा इथे करत होतो. अनेक गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये मात्र स्पर्धा क्रिकेटच्या आपल्याला टेनिस क्रिकेटचा एक वेगळा हंगामा मात्र पाहायला मिळतोय. अनेक दर्जेदार स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. एक रायगडला वेगळी ओळख आहे, स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची ओळख. आणि याच रायगड जिल्ह्यामध्ये आपण वाघोली गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. अगदी पॉइंटला अगदी मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आहे 25, विजयासाठी 26 धावांची गरज आहे ती वलवली ह्या टीमला. आणि साधं सोपं गणित समीकरण इथे मात्र बांधलं गेले, परंतु क्रिकेटमध्ये कधीच या अंकांचा तडजोड मात्र केली जात नाही. आणि जादुई अंकांचा खेळ म्हणून क्रिकेटला पाहिला जातोय. कदाचित इथून 25 धावा ही जास्तीच्या होऊ शकतात. आणि कशा प्रकारे खेळ जाईल, कारण पहिल्याच आज इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे मात्र इथून वलवली टीमनं गोलंदाजी केली होती ती स्तुती करावी लागेल. त्याची चर्चा करत होतो. बॅटला ब्रश झालाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद, बिग विकेट. 440 होल्डचा करंट. ऋषी चौधरी, रत्नदीप चौधरी बॅक टू द गार्ड.
म्हणून तर या क्रिकेटला म्हटलं जातं ना की मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीची किमया मात्र दाखवली होती. अगदी प्रत्येक फलंदाजाची व्यसन ओढण्याचं काम केलं होतं आणि तिथून थांबवण्याचं काम केलं होतं. मोठे फटके येऊन देत नव्हते आणि त्याच्यानंतर त्याच आक्रमकतेप्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी अतुल म्हात्रे पहिला षटक घेऊन येत आहेत आणि पहिल्या बॉलवरती एक धाव निश्चित आली आहे, जरूर आली आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून देते. विकेट कोणाची प्राप्त करून दिली आहे तर अर्थातच एक महत्वपूर्ण विकेट रत्नदीप चौधरी. कारण या संघातील दर्जेदार गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्यातीनाम असणारे खेळाडूंना बाद केलंय. आता इथून संधी आहे टीम जुईला कमबॅक करण्याची. अतुल म्हात्रे राईट अप ओव्हर द विकेट ते तयार असतील. अगदी पाहायला गेलं तर परत एकदा सहजरित्या खेळून काढलेला 30 सर्कलच्या आतमध्येच बॉल. शॉर्ट्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. पिवंद षटक आहे पॉवर प्ले मध्ये. अगदी क्षेत्ररक्षणाची सजावट डीप मध्ये आपण पाहू शकताय. काऊ कॉर्नर मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक लावले गेले. बाकी तुम्ही सर्व खेळाडू अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये संरक्षण करताना पाहायला मिळते. चांगलं टायमिंग, ताकदीचा वापर, चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल सीमारेषा पार. धावा येतील इथे 6 षटकार. आता कसं वाटतंय आणि हेच आहे संयमाचं क्रिकेट. आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं अतुल म्हात्रे यांच्यावरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वाव, वॉट गोलंदाजी जरूर केली असेल इथे, परंतु आपला कौशल्य परिपूर्ण इथे मात्र वापरत असताना गोलंदाज अतुल म्हात्रे मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. आणि हेच तर आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी असेल, मग मागच्या बॉलवरती काय घडलंय ना ते महत्वपूर्ण नाहीये. तुम्ही आत्ता काय करताय, प्रेझेंट काय करताय ते खूप महत्वपूर्ण आहे. ऋषी चौधरी आई मात्र अगदी बॅटच्या मधोमध आला होता. नाईस साऊंड पाहायला मिळालं. अगदी आलाप घेतलंय संगीतमय सारेगमप धनी धनी सा बॉस सीमारेषा पार. षटकार. पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आल्यात. 25 धावा समोरच्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम सुई या टीमनं आणि त्याच्यानंतर विजयासाठी 26 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. इथून गोलंदाजी खूप महत्वपूर्ण आहे, विकेट घेणं खूप महत्वपूर्ण आहे, डॉट बॉलचे समीकरण पर्सेंटेज वाढवणं खूप गरजेचं आहे आणि तसं होताना पाहायला मिळालं नाही. आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा इथे खर्च झाल्या आहेत. 5 षटकांचा खेळ आहे. आताच आपण उल्लेख केला होता पेन तालुक्यातील नामांकित खेळाडू, रायगडमधील सुप्रसिद्ध खेळाडू, क्रिकेटमधील पहिला रायगड भूषण पुरस्कार मिळवणारे खेळाडू गोट्या अर्थात सुशांत मोकल कळवे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. हे क्रिकेटचे हिरे आहेत, क्रिकेटला जपलंय, जोपासलंय, हे क्रिकेट बरोबर जगणारी माणसं आहेत, क्रिकेटला जिवंत ठेवले. लोअर फुल टॉस बॉल होता. समीकरण साधं सोपं आहे. सॉफ्ट ड्राय पाहायला मिळालं. बॉल ट्रॅव्हल होते. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात, तिथे उचलतील, फेके करतील, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा इथे पूर्णही केल्या जात आहेत. माइंडेड गेम क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. आता इथे प्रेझेंट सिच्युएशन काय आहे, तुम्हाला कसं खेळ करायचं आहे, फटक्यांची गरज आहे का, किंवा सिंगल डबलनं मात्र हा खेळ सहजरित्या आपण मारून जाऊ शकतो का, हे समीकरणांना तुमच्या दिमागामध्ये डोक्यामध्ये येणं खूप महत्वपूर्ण आहे. हा बॉल चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे थर्डमॅन रिझनमध्ये, सहजरित्या बॉलला अडवलं जाईल. सिंगल येताना पाहायला मिळेल. कोणतीही घाई गडबड आता इथे नाही आहे. ज्या प्रकारे रत्नदीप चौधरी बाद झाले ना, त्याच्यानंतर मात्र क्रिकेट कसं खेळावं त्याचं उत्तम उदाहरण ऋषी चौधरी यांनी दिलंय. कारण ज्यावेळी खराब बॉल आले, स्लॉटमध्ये आले, त्यांना मात्र चांगल्या पद्धतीने खेळून 2 षटकार इथे मात्र खेचले होते. आणि त्याच ऋषी चौधरी यांना मात्र इथे पाहायला मिळतं स्ट्राईक एंडला. डेड बॉल थोडंसं संतुलन आपण पाहायला गेलं तर अनेक वेळा
थांबले जातात गोलंदाज आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी होत नसेल वाटत असेल त्यावेळी थांबणं खूप जरुरी असतं आणि तेच सुमित चिमणे यांच्याकडनं पाहायला मिळालं. एक चांगला बॉल डिलिव्हरी केले गेले आणि ही अशीच गोलंदाजी काहीशी समर्थक म्हणत असतील जुईचे की होणं गरजेचं आहे आणि होईल का, विकेट येईल का, डॉट बॉल वाढतील का आणि या मॅच मध्ये अगदी जुई गावाला इथे समीकरण मात्र बनवता येईल का, बरीचशी चर्चा होताना पाहायला मिळेल. परंतु ही क्रिकेट आहे, कधी कुठे कसं पलटेल ना ते सांगता येणार नाहीये. अगदी डीपेक्षा कवल शॉर्टमध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये पोचतात, उचलतील सहजरित्या, परंतु रनिंग बिटवीन द विकेटही पाहायला मिळालं. 2 धावा पूर्णही केल्या जात आहेत. दोघांचं अगदी तालमेल व्यवस्थित जुळले गेलेलं आहे. त्याचमुळे की काय आपण पाहतो या धावा आणि ही क्रिकेट सहजरित्या वळवली टीम आपल्याकडे खेचून आणताना मात्र पाहायला मिळत आहे आणि जरूर इथून धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या ते 19 धावा 19 आणि स्कोरबोर्ड. याही बॉलवरती तडाखा दिलाय. खन 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 जहलमान चषक 2024 मधला खनखनीत षटकार. वळवली आणि ऋषी चौधरी हे समीकरण सातत्याने बांधले गेले आणि त्यांच्याच बॅकमधून हा षटकार पाहायला मिळाला. आणखी एक घुटना टेक तमाशा देख 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 ऋषी चौधरी यांच्या बॅकमधून मात्र हा येतोय क्लासिकल क्लास क्लास आणि हा षटकार. या षटकाराने सामना सुद्धा विजयी होताना पाहायला मिळते. टीम वळवली खूप छान इथे खेळ ऋषी चौधरी यांनी केलाय आणि सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जातोय. ऋषी चौधरी वन मॅन आर्मी खूप छान इथे खेळ सजवले गेले आणि पहिल्याच इनिंग मध्ये आपल्या नावाचा परिचय दिला, नावाची चर्चा करायला लावली आहे या टेनिस क्रिकेट पटलावरती आणि ऋषी चौधरी ठरत आहेत सामनावीर मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर उत्तम खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. थोडीशी कमी पडली टीम गावदेवी जुई सातत्याने चांगला खेळ